नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एज्युमॉल या चॅनलवरती। तर आज तुमचा सर्वांनी पेपर दिलेला आहे आपला MPSCचा प्रीचा पेपर, बरोबर आहे। तर त्या प्री पेपरमधले जे आपले पॉलिटीचे क्वेश्चन्स किंवा राज्यघटनेवरती आधारित जे क्वेश्चन्स आहेत, तर टोटल मित्रांनो 15 क्वेश्चन्स राज्यघटनेवरती आधारित आले होते। तर त्या 15 क्वेश्चन्सचं आपण काय करणार आहोत आज, संभाव्य उत्तरं किंवा जे उत्तरं वाटतात की हे उत्तर असू शकतात, आन्सर असू शकतात, मोस्ट प्रोबेबली हेच आन्सर असणार आहे। तर ते आन्सर आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत, ठीक आहे। तर बघूया पहिला क्वेश्चन। फर्स्ट क्वेश्चन काय दिला बघा, भारतातील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या। वेगवेगळे आयोग दिलेले आहेत भारतामध्ये, त्या संदर्भात हा क्वेश्चन दिलाय। पहिला काय दिला बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली। तर मित्रांनो सगळं स्टेटमेंट बरोबर वाटतं आपल्याला, बरोबर फास्टमध्ये वाचलं तर, पण एक छोटीशी चूक येतं, छोटीशी म्हणण्यापेक्षा की सगळ्यात मेन इथंच आहे। तर आर्टिकल कोणते माहिती आहे, आर्टिकल 338 आर्टिकल कोणता आहे मित्रांनो, हे आर्टिकल आहे 338 नुसार काय हे होतं, म्हणजे त्यामुळे काय झालं, पर्याय क्रमांक 1 काय झाला आपला कॅन्सल झाला। त्यांनी काय विचारलं, बरोबर विचारलं ना, ठीक आहे। तर कॅन्सल झालेला पर्याय क्रमांक ए, म्हणजे ए नसलं पाहिजे बरोबरमध्ये, ए पण नसलं पाहिजे, म्हणजे आपल्याला बघायचं बी आणि डी आणि बी आणि सी मध्ये। तर बी दोन्हीकडे, बी बघितलं नाही तरी जमतं, डायरेक्टली सी बघूया आणि डी बघूया। सी बघा, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली। तर हे उत्तर काय मित्रांनो बरोबर आहे, हे स्टेटमेंट पण बरोबर आहे, बी आणि सी। आणि 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला आहे। तर हे उत्तर आहे ना, हे उत्तर मित्रांनो चुकीचं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक बी आणि सी, त्यामुळे उत्तर आहे तुमचं 71चं, हे तुमचं उत्तर आले 71चं 4 उत्तर तुमचं आलेलं आहे, ठीक आहे। बी आणि सी हे आपलं आन्सर आलेलं आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, तर बघा काय दिलं आपल्याला, कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेले, ठीक आहे। कोणत्या घटना दुरुस्तीनुसार कायद्याद्वारे, तर दिल्लीसाठी कोणती घटना दुरुस्ती आहे, तर 69th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा 69वी घटना दुरुस्ती, बरोबर। त्याच्यानुसार काय केलंय, दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटलं आहे। सोपा प्रश्न होता। नंतर भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधाने बघा। नागरिकत्वाविषयी, भारतामध्ये एकल नागरिकत्व किंवा इंग्लिशमध्ये नाही समजलं आपल्याला, सिंगल सिटीजनशिप सिस्टीम आहे, बरोबर आहे। सिटीजनशिप ऍक्ट 1955 पास झाला, बरोबर आहे। पार्ट 4 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड सिटीजनशिप, हे जर आपण घाईघाईमध्ये टिक केलं तर चुकू शकतं। पार्ट 4 नाही, इथं काय माहिती का, सेक्शन 4 आहे, इथं काय मित्रांनो सेक्शन 4 आहे, एवढी लहानशी चूक आहे आणि त्यानुसार आपलं चुकू शकतो बघा। सेक्शन 4 आहे, पार्ट 4 मध्ये हे येत नाही, सेक्शन 4 मध्ये येतं इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड सिटीजनशिप, म्हणजे सेक्शन 4 मध्ये कोणता आपलं सिटीजनशिप ऍक्टचं सेक्शन 4, त्यामुळं पर्याय क्रमांक सी नाही आहे आन्सर, ए आणि बी पाहिजे आपलं, ए आणि बी। पर्याय क्रमांक बघा 3 किंवा इथं पर्याय क्रमांक फक्त ए आणि बी हे तुमचं आन्सर आलेलं आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन दिला बघा, भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या, किंवा आपण त्याला काय म्हणतो कंटिन्युन्सी फंड, तर हा कंटिन्युन्सी फंड कोणाच्या ॲट द डिस्पोजल ऑफ, कोणाच्या अंडर असतो किंवा कोणाच्या अधिकाराखाली आहे, तर भारताचे पंतप्रधान भारताचे राष्ट्रपती किंवा आपण त्याला काय म्हणतो प्रेसिडेंट ऑफ इंडिया ह्यांच्या अंडर काय असतो, हा कंटिन्युन्सी फंड असतो, ठीक आहे। प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या अंडर असतो, पण पार्लिमेंटची परमिशन शिवाय, पार्लिमेंटने जर परमिशन दिली तर आणि तरच तो फंड असतो, तो त्यांना वापरता येतो। विदाउट परमिशन, पार्लिमेंटच्या परमिशन त्यांना हा फंड म्हणजे हा फंड एक्झिक्यूट करता येत नाही, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन दिला बघा 75, केशवानंद भारती केस, भरपूर वेळेस मित्रांनो याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, भरपूर वेळेस ह्या गोष्टी रिपीट झाल्यात। केशवानंद भारती केसबद्दल काही विधाने दिली आपल्याला, ती बघूया। सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश A.N. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटना पीठापुढे चालला, किंवा कॉन्स्टिट्यूशनल बेंचमध्ये 13 जज होते, ठीक आहे, हे बरोबर आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, A.N. रे हे त्यावेळेस सरन्यायाधीश नव्हते, CJI नव्हते किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया नव्हते, तर हे होते सिक्री, SIKRI, सिक्री नावाचे जे आपले होते त्यावेळेसचे CJI होते, सिक्री नावाचे, किंवा आपण त्याला काय म्हणतो, त्यांना म्हणतो आपण भारताचे सरन्यायाधीश। त्यामुळं इथपासून पुढचा प्रश्न म्हणजे उत्तर पॉईंट बरोबर आहे, पण हा भारताचे सरन्यायाधीश त्यावेळेस ते नव्हते, त्यामुळे हा ऑप्शन चुकलेला आहे। ऑप्शन ए कुठे चुकलं बघा, ऑप्शन ए नाहीये, त्यांनी काय विचारलं कोणती विधाने बिनचूक आहे, बरोबर आहे, म्हणजे बिनचूक म्हणजे बरोबर आहेत, ठीक आहे। म्हणजे ऑप्शन ए काय आहे, बिनचूक म्हणजे ऑप्शन ए बघा, आता इंग्लिशमध्ये समजत नाही बघा, विच स्टेटमेंट आर करेक्ट, कोणतं करेक्ट आहे बघा, तर ए चूक नाही आहे करेक्ट, म्हणजे ए वाले ऑप्शन काढून टाका, राहिलं कोण, केवळ बी आणि BCD। आता केवळ बी मध्ये का 7 विरुद्ध 6 घटनापीठ, बरोबर आहे, 7-6 किंवा हे 13 जण होते ना, तर 7:6 मध्ये निकाल लागला आणि त्याच्यानुसार काय झालं, हा निकाल पास झाला। नंतर या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला,
की ह्याच्यामुळे आता ह्या सगळे माहिती का फंडामेंटल राईटच्या संदर्भातले केशवानंद भारती गोलकनाथ केस ह्या त्याच्या संदर्भात आहे. तर ह्यानुसार गोलकनाथ प्रकरणातला निर्णय काय केला ह्यांनी चेंज केला. हे स्टेटमेंट सुद्धा काय बरोबर आहे. आणि सदरू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण किंवा ह्याला काय म्हणतो आपण ज्युडिशियल ॲक्टिव्हिझमचे संदर्भ किंवा हा उदाहरण आहे. त्यामुळे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक BCD किंवा ऑप्शन 2 हे तुमचं काय उत्तर ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट तेच दिलेलं इंग्लिशमध्ये आपल्याला. पुढचं बघा, भारतातील घटना दुरुस्ती संदर्भात ज्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केले आहेत इंडियामध्ये त्याच्यानुसार आपल्याला काय दिले बघा. 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. ठीक आहे, बघूया माहीत नाही. 11व्या घटना दुरुस्तीनुसार दीव दमण गोवा हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. 15व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्र शासित प्रदेशामध्ये विधिमंडळ स्थापन करण्यात आले. आणि 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती झाली. आता मित्रांनो इथे तुम्हाला एकदम डीप अभ्यास लागतो या सब्जेक्टचा किंवा डीपली तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील किंवा सॉल्व्ह केलेले असतील तुम्ही. ठीक आहे. तर 10व्या घटना दुरुस्तीनुसार बरोबर आहे दादरा नगर हवेली. 11व्या घटना दुरुस्तीनुसार नाही आहे मित्रांनो, इथं फक्त स्मॉल चेंज आहे. इथं आहे 12व्या घटना दुरुस्तीनुसार काय झालेलं आहे. 12व्या घटना दुरुस्तीनुसार दीव दमण गोवा हे प्रदेश भारतात आलेत. फक्त इथं 11च्या ऐवजी 12 पाहिजे होतं. इथं 11 असल्यामुळे हे पर्याय आपला चुकलेला आहे. 15व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्र शासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची स्थापना. तर 15व्या घटना दुरुस्तीमध्ये मित्रांनो कशा संदर्भात आहे. 15th जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट आहे तो कशासाठी माहिती आहे का, जे आपलं हायकोर्ट आहे त्या हायकोर्टच्या संदर्भात समजा जजेस किती पाहिजे, ॲडव्होक जजेस काय आहे, रिट पिटिशन काय आहे, सगळे जे चेंजेस आहेत हायकोर्टच्या संदर्भातल्या त्या 15व्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टमध्ये केलेले आहेत. त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन काय चुकीचं आहे. आणि 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय राज्याची निर्मिती केली हे ऑप्शन काय आहे बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा आपला आलेला आहे. 76चं आपलं उत्तर आहे 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारतीय नियंत्रक आणि महालेखा परिषद किंवा आपण त्याला म्हणतो कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल कॅगचं आर्टिकल कोणतं आहे. आर्टिकल 148 आहे. हे आपल्याला एका मिनिटात उत्तर आलं पाहिजे. हे सगळ्यात सोपा प्रश्न मला वाटतो आजच्या ह्याच्यामधला. हे एकदम बेसिक क्वेश्चन होता. ठीक आहे. नंतर भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजे काय. भारतीय राज्यघटनेमध्ये काय धर्मनिरपेक्षता आहे म्हणजे काय, सगळ्या धर्माला समान वागणूक आहे, सगळे धर्म इक्वल आहेत, ह्या सगळ्या गोष्टी काय त्यामध्ये आपण काय म्हणतो आपण त्याला सेक्युलरिझम. इंडिया इज अ सेक्युलर स्टेट. बरोबर आहे. तर हे कसं काय, तर धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. आता हे तुम्ही म्हणजे काय म्हणू शकतो की आपण कोणालाही हा प्रश्न जरी सांगितला तरी आपण म्हणू शकतो की हे स्टेटमेंट चुकीचं आहे. राज्य धर्माच्या बाबतीत करतं का, समजा हिंदू माणूस असला त्याला जॉब द्यायचा, मुस्लिम असला त्याला जॉब द्यायचा नाही, ख्रिश्चन असला त्याला जॉब द्यायचा किंवा सिख असेल तर त्याला जॉब द्यायचा नाही, असं काही आहे का, नाही आहे. धर्माच्या बाबतीमध्ये काहीच इंडियामध्ये तसं नाही आहे. धर्माच्या आधारावरती भेदभाव करते का, तर करत नाही. धर्माच्या आधारे करत नाही. त्यामुळे इथं काय दिलं भेदभाव करते म्हणजे स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे. इथं काय विचारलं बघा आपल्याला, हां तर हे ह्याचे स्टेटमेंट म्हणजे ह्या धर्मनिरपेक्ष राज्याच्या बेसिसवरती कोणते कोणते ऑप्शन बरोबर असतील, तर पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. मग ए कुठे बघा, ए इथं आहे चुकला, ए इथं आहे चुकला. आता BCD आणि BD. आता मला सांगा दोन्हीकडे BD आहे म्हणजे फक्त तुम्हाला C चेक करायचा बरोबर आहे का नाही. जर C बरोबर असेल तर हा म्हणायचा, C नसेल तर हा खाली जायचं. ठीक आहे. बघा, राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले. बरोबर. राज्यामध्ये असं कोणतं धर्म आहे का आपला, काहीच संबंध नाही, कोणता धर्म नाही. बरोबर स्टेटमेंट आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजते. बरोबर आहे स्टेटमेंट. आणि सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्यास स्वातंत्र्य आहे. बघा मी काय म्हणतो तुम्हाला, B आणि D स्टेटमेंट बरोबर दोन्हीकडे आहेत, फक्त आपल्याला C चेक करायचा. राज्य सर्व धर्मांना समान वागवते का नाही, समान समजते का नाही, समजते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 B, C आणि D तुमचं ऑप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी, आता हा प्रश्न का बरं आला असेल बघा, इलेक्शन रिसेंटली होते, लोकसभेचे झाले, राज्यसभेचे आपले महाराष्ट्राचे इलेक्शन झाले आणि लोकसभेचे त्याच्या अगोदर झाले 5-6 महिन्यापूर्वी. त्यामुळे मुद्दाम हे इलेक्शन कमिशनच्या बेसिसवरती आपला प्रश्न विचारला. म्हणजे हा म्हणू शकतो आपण करंट प्लस पॉलिटीचा प्रश्न आहे. राज्यघटनेतील कोणती कलमे देशातील निवडणूक व्यवस्था, तर आर्टिकल 324 टू आर्टिकल 329 पर्यंत 324 ते 329 मध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या निवडणूक व्यवस्थेसाठी लागू होतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा पहिल्या लोकसभेचा, आता बघा हा सुद्धा प्रश्न लोकसभेच्या निवडणुका झाल्यामुळे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला दिलेला असणार आहे 100%. त्यांनी करंटची पॉलिटी जोडतं. बघा कधी बघा प्रश्न करंट आणि पॉलिटिक्स मिक्स असतात. लोकसभेच्या पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खालील विधाने बघा. 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. हे आपल्याला काय दिलेलं आहे, हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे. दुसरं, पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले. पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती
1 एप्रिल 1957ला विसर्जित झाली आणि जी व्ही माळवणकर हे आपल्या लोकसभेचे उपसभापती होते. आता याच्यामध्ये वाचलं तर थोडं असं सगळं एकच आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, फॅक्च्युअल डाटा आहे. ठीक आहे, आता फक्त तिथे समजतं काय आपल्याला, जी व्ही मावळणकर हे लोकसभेचे उपसभापती होते का, तर हे लोकसभेचे सभापती होते किंवा लोकसभेचे हे काय होते, स्पीकर होते. बरोबर आहे, हे लोकसभेचे स्पीकर होते. मग मला सांगा हे स्पीकर असते तर हे स्टेटमेंट काय, हे चुकीचं आहे. ठीक आहे, ह्यांनी काय विचारलं, बरोबर स्टेटमेंट हे चुकीचं आहे, म्हणजे डी जिथं जिथं आला तो ऑप्शन कट करून टाका. डी इथं आला, कट झाला. आता ए आणि बी. ठीक आहे, आता फक्त ए आणि बी बघा. बी मध्ये काय दिलं, पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 सुरू झाले आणि 25 एप्रिल 1951 ते 52. तर हे दोन्ही स्टेटमेंट काय मित्रांनो, दोन्ही स्टेटमेंट सुद्धा आपले बरोबर आहेत. त्यामुळे 80चं उत्तर आहे ए आणि बी. बरोबर आहे, पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952ला सुरू झाले होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 80 झाला. नेक्स्ट आता 81. मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत. मुख्य माहिती आयुक्त किंवा आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरचे कोण अपॉइंटमेंट करते, हे सगळ्यात बेसिक प्रश्न आहे. आता बघा, प्राईम मिनिस्टर सगळ्यात पहिले पाहिजे. बघा, प्राईम मिनिस्टर कोणत्याही प्रश्नामध्ये प्राईम मिनिस्टर म्हणजे कोणत्याही कमिटीमध्ये प्राईम मिनिस्टर असतं म्हणजे असतात. त्यामुळं बघा सगळीकडे तुम्हाला ए दिसेल. ठीक आहे, नंतर लीडर ऑफ द अपोजिशन इन द लोकसभा. बघा, लीडर ऑफ द अपोजिशन इन द लोकसभा आणि लीडर ऑफ द अपोजिशन इन द राज्यसभा, ह्या दोन्हीपैकी लीडर ऑफ द अपोजिशन इन द लोकसभा किंवा लोकसभेचे विरोधी पक्षनेते ह्यांना जास्त पॉवर किंवा ह्यांना जास्त महत्त्व असतं. त्यामुळं कधी पण हे दोघं जण बघा कोणत्याही कमिटीमध्ये असतात. लीडर ऑफ द अपोजिशन इन द राज्यसभा आहे का, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, युनियन कॅबिनेट मिनिस्टर नॉमिनेटेड बाय द प्राईम मिनिस्टर, हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे. आणि स्पीकर ऑफ द लोकसभा, स्पीकरचं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन किंवा रोल नसतो. म्हणजे ए बी डी वाला ऑप्शन आहे का, कुठं ए बी डी वाला ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1 किंवा ह्याच्यामध्ये पण म्हणू शकतो पर्याय क्रमांक 1 ए बी डी हे तुमचं उत्तर ह्या चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरच्या संदर्भात आहे. ठीक आहे, आता बघा परत सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर किंवा केंद्रीय माहिती आयोग आहे, त्यांचे मुख्य आयुक्त आहे. तर त्यांच्यासोबत अजून किती माहिती आयुक्त त्याच्यामध्ये असतात, बरोबर. मुख्य आयुक्त आणि त्यांच्यासोबत अजून किती आयुक्त आहेत, तर मुख्य आयुक्त आणि त्यांच्याबरोबर अजून 10 माहिती आयुक्तांची गरज पडते किंवा अजून 10 माहिती आयुक्त त्याच्यासोबत असतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, अयोग्य जोडी ओळखा. हा सुद्धा प्रश्न काय आहे, फॅक्च्युअल डाटावर आधारित आहे. बघा, जुलै 22, 1947 संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार, तर ही स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. नंतर जानेवारी 24, 1950 संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार, हे बरोबर आहे स्टेटमेंट. नंतर जानेवारी 25, 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिका किंवा काय होतं आपण नॅशनल कॅलेंडर, तर नॅशनल कॅलेंडर आपण लगेच इम्प्लिमेंट केलं नव्हतं. नॅशनल कॅलेंडरला आपल्याला थोडा वेळ लागला होता, कारण बाकीच्या गोष्टी आपल्याकडे खूप महत्त्वाच्या होत्या किंवा खूप इम्पॉर्टंट गोष्टी होत्या की त्याला थोडं प्राधान्य द्यायचं होतं. त्यामुळे हे डेट आहे ना, ही डेट आहे 1957ची मित्रांनो. ही डेट आहे 1957ची. आणि बाकी काय 1950ला शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी विचारलं अयोग्य, तर 3 नंबरचं अयोग्य आहे. मग आपलं काय म्हणजे 3 नंबरचं अयोग्य म्हणजे आपलं उत्तर काय बघा, आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे त्यांनी विचारलं ना अयोग्य. आता मी 3ला स्टेटमेंट बरोबर केले की हे सगळे बरोबर आहे, पण चुकीचं कोणतं आहे हे, तर ह्याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, घटक राज्यातील आणीबाणी संदर्भात बोमई खटल्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने. आता बोमई खटला हे म्हणजे कशासाठी माहिती आहे का, सेंट्रल स्टेट रिलेशन, राज्य आणि केंद्राचे हे कधी ना कधी कॉन्फ्लिक्ट असतात, कधी ना काही गोष्टी असतात, तर त्यांचे रिलेशन सेंट्रल स्टेट रिलेशनच्या संदर्भात बोमई खटला आहे मित्रांनो. तर या खटल्यामध्ये काय दिलं बघा, बोमई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला, बरोबर आहे स्टेटमेंट. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येते, बरोबर येऊ शकते. कारण काय होते की एखादं सेंटरमध्ये एखादं सरकार आलं गव्हर्नमेंट आणि स्टेटमध्ये दुसऱ्या पार्टीचं सरकार असेल, तर ते काय करतात की राष्ट्रपती राजवटच्या नावाखाली काय करतात, ते सरकार डिसमिस करणार, परत निवडणुका घेणार किंवा स्वतःच्या हातामध्ये पूर्ण पॉवर घेणार. असं मिसयूज भरपूर वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या काळामध्ये किंवा वेगवेगळ्या सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे. त्यामुळे काय केलं ह्यांनी, ही गोष्ट जी काय म्हणतो आपण त्याला, ही जर असं चुकीचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाकडे स्टेट जाऊ शकतं. ठीक आहे, नंतर सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करतं. करू शकतं का, येस करू शकतं. आणि घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते, बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळे ऑप्शन बघा आपले ABCD हे सगळे ऑप्शन काय आहेत आपले बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 84चं बघा, ABCD सगळे बरोबर आहेत. का बरोबर आहेत, बोमई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 दिला, ही सगळ्यात पहिलं आपल्याला डेट माहीत पाहिजे होती. बाकीचे सगळे स्टेटमेंट 3 हे स्टेटमेंट त्याच्यानुसार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 84चं उत्तर आलेलं आहे.
ठीक आहे. नेक्स्ट बघूया 85. कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करतात. म्हणजे बघा, विच आर्टिकल एम्पॉवर्स द हायकोर्ट टू इश्यू डायरेक्शन फॉर द इन्फोर्समेंट ऑफ द फंडामेंटल राईटच्या संदर्भात हायकोर्टचं कोणतं बरं आर्टिकल आहे, तर आर्टिकल कलम 226 किंवा आर्टिकल 226 हे त्याच्या संदर्भातलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. तर बघा, असे 15 क्वेश्चन मित्रांनो आपण आज कंप्लीट केले आहेत. एकदम सोपे क्वेश्चन होते, पण बऱ्यापैकी बेसिक काय होते की म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, काही क्वेश्चन डायरेक्ट होते आणि काही क्वेश्चनला काय होते फॅक्च्युअल डाटा जास्त होता. आणि 2 ते 3 क्वेश्चन काय केले होते, आपले लोकसभेचे रिसेंट इलेक्शन झाले त्यानुसार हे काय म्हणू शकतो आपण त्याला, ते क्वेश्चन त्याच्यामध्ये टाकले होते त्या संदर्भात. आणि पंचायत राज समितीवर किंवा पंचायत राजच्यावरती कोणताही प्रश्न विचारलेला नव्हता. तर मित्रांनो, आशा करतो की आम्ही किंवा आपल्या टीमनं जे म्हणजे आपण सायन्सचं पण घेतलं आणि पॉलिटिक्सचं पण घेतलं, ह्या दोन्ही गोष्टी आपण काय केलेल्या पूर्ण त्याचे आन्सर सांगितलेले आहेत आणि ते संभाव्य आन्सर असू शकतात आणि 99% ही केस बरोबर असू शकते. तर जर तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा. आणि सर्वांना ह्या एक्झामसाठी जे पेपर 2 समजा तुमचा बाकी आहे किंवा काय म्हणू शकतो आपण की बाकीचे एक्झामसाठी पुढे येणाऱ्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.